नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता येथे टेक्नो आणि त्यांची पूर्ण टीम, आता तारिणीची टीम पूर्णपणे येथे कामावर लागलेली असते. टेक्नो म्हणतो की काही जरी झालं तरी आपल्याला त्यांचा शोध घ्यावाच लागेल, कारण की कौशिकीताई त्यांना का बोलत असतील आणि का कॉल करत असतील असं आपल्याला जे मॅडमला जे पण अपडेट्स आहेत ते द्यावंच लागतील, नाही तर जे मॅडम आणखीनच आपल्यावर खूप चिडतील. त्यानंतर आता हे सर्व करत असताना ते सर्वजण तिथे केदार बसलेला असतो. केदारला विचारतात की आता आपल्याला काय करायला हवं. मात्र केदार आता पूर्णपणे तारिणीच्या विचारामध्ये असतो की काय करावं आपण, असं तारिणीच्या विचारामध्ये तो भारावून गेलेला असतो. मात्र तेथे जाऊन त्यांना एक जण हलवतो आणि म्हणतो की केडी सर, तुम्ही कशाचा विचार करताय. त्यानंतर ते म्हणतात की तारिणी गेली ना तिच्या मैत्रिणीकडे. त्यानंतर ते विचारतात की हां, तुम्हाला तर टेन्शन आलंच असेल, कारण की तिने तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे आणि तिचा कॉल पण या ठिकाणी स्विच ऑफमध्ये बंद येत आहे. त्यानंतर केदार म्हणतो की हां, ते तर आहे, कारण की तिच्या मैत्रिणीकडे तिथे नेटवर्क नाही, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, असं ते बोलत असतात. मात्र ते हे सर्व बोलत असताना आता ते त्याला वेगवेगळे प्रश्न नित्यानंद म्हणतो की खरंच ते त्यांच्या मैत्रिणीकडेच गेलेले आहेत ना, असं तो बोलायला लागतो. त्यानंतर केदार म्हणतो की मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना, जे एकदा ते मैत्रिणीकडे गेलेले आहेत, तर त्यानंतर पुन्हा पुन्हा तुम्ही मला तेच का विचारायला लागतात, असं आता केदार पूर्णपणे विचारत असतात. ते म्हणतात की तुम्ही मला काही ना काहीतरी टेन्शनमध्ये दिसता केडी सर, असं बोलायला लागतात. केदार म्हणतो की काही टेन्शनमध्ये नाही, तेच मी तिचा विचार करत होतो, एवढंच बाकी. आणि जे पण आता आपल्याला कौशिकीताईबद्दल शोधायचं होतं, तो तिच्याशी कशाला कोण कॉल करत असेल आणि आता कशाला कॉल करत असेल याबद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळवायची आहे, असं सांगत असतात. मात्र तारिणी आता इकडे जिच्या जे पण रॉ एजंटनी सांगितलेलं असतं ऑफिसरने की तुला आता अमृतसरमध्ये फिरायचं आहे आणि तिथली प्रत्येक गोष्ट माहिती करून घ्यायची आहे, यासाठी तारिणी आता अमृतसर फिरण्यासाठी निघालेली असते. आणि आता त्यानंतर तिकडे त्या रॉच्या सरांना ती कॉल करते आणि म्हणते की सर, मी निघालेले आहे, आता तुम्ही मला पुढील इन्फॉर्मेशन द्या. सर म्हणतात की गुड काम करत आहेस तू, असंच करत राहा. त्यानंतर आता तारिणी सरला म्हणते की सर, मी इकडे सर्व काही अमृतसर हे फिरते आणि प्रत्येक रस्ते हे जाणून घेते, काय कोण कुठं इथे विचित्र हरकत करते का आणि आपल्याला कुठून कसं जात आहे हे सर्व काही मी इन्फॉर्मेशन काढते आणि मी तिथून ते करण्याचा प्रयत्न करते. सर म्हणतात की गुड तू तसंच वर्क करत राहा आणि तुला जे वाटेल ते करा. मात्र त्या ठिकाणी दोन बाया येतात आणि तो दोन बायाचा एकमेकांना धक्का लागतो आणि ते धक्का लागत म्हणतात की तुमको दिखती नाही का मैं ऐसा, तसं ते म्हणत असतात. आणि सॉरी बोलण्याची तुमच्याकडे काय पद्धत आहे की नाही, असं ते बोलायला लागतात. मात्र त्या बाई आता ती शिमला मिरची घेण्यात व्यस्त असते आणि तिला सॉरीही बोलत नाही. त्यानंतर तारिणी म्हणते की चलो ये झगडा बंद करो, होते रहता है इसमें क्या उतना, असं ती बोलत असते. मात्र हे सर्व सांगत असताना आता त्यानंतर तारिणी पूर्णपणे अमृतसरची भाषा बोलते. हे सर्व काही सरांना खूप भारी वाटतं. त्यानंतर आता ती तारिणी त्या बायांचं तिथून भांडून झाल्यानंतर तारिणी स्वतः त्या शिमली मिरच्याच्या गाडीवर जाते आणि म्हणते की शिमली मिरची हे का काहीतरी स्पेशल आहे का. त्यानंतर तो म्हणतो की हां, फैजलाबादवरून ही शिमला मिरची आलेली आहे आणि ती खूप स्पेशल आहे. त्यानंतर तारिणी म्हणते की ठीक आहे चला, आणि तारिणी तिथून निघून जाते. म्हणता आता इकडे तारिणीच्या रूममध्ये असताना सर्व त्या ठिकाणचे अमृतसरचे तिने फोटो कॅप्चर केलेले असतात, जसं की गोल्डन टेम्पल, अटल बॉर्डर यांचे सर्व त्या ठिकाणी तिने आता एक माहिती प्रॉपर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यानंतर आता तारिणी आणि तिकडे विचार करत असते की तिच्या पर्समध्ये एक तिला मंगळसूत्र तिने केदारचं ते ठेवलेलं असतं. त्यानंतर ती मंगळसूत्र काढते आणि आता तिला केदारची खूप आठवण यायला लागते. आणि ज्या पण गोष्टीने आपलं लग्न झालं होतं, केदारने आपल्याला मंगळसूत्र बांधलं होतं, तेव्हापासूनचं त्या सर्व गोष्टी तिला आता आठवायला लागतात. आणि त्यानंतर इकडे केदार पण तिथे बसलेला असतो आणि तो तारिणीचा सातत्याने विचार करतो, कारण की रात्री आता ते दोघेही एकमेकांचा विचार करत असतात की आपण आपल्या बायकोसाठी काय केलेलं आहे, असं केदारला तिथं वाटायला लागतं. आणि तारिणीला पण आता या सर्व गोष्टी जाणवायला लागतात. केदारला आपण जे बड्डे गिफ्ट दिलं होतं, त्यानंतर असंच केदारने एकदा तिच्या केसांमध्ये गजरासुद्धा बांधलेला होता, हे सर्व काही केदारला आता आठवायला लागतं. आणि ते दोघेही पावसामध्ये खूप भिजले होते, ह्या सर्व गोष्टी आता त्या दोघांनाही आठवायला लागतात. आणि त्यानंतर आता इकडे जे पण तारिणी तिथे मंदिरामध्ये गेलेली असते, गोल्डन टेम्पलमध्ये. आणि तिथे गेल्यानंतर आता तिथे तिला केदारची आठवण खूप यायला लागते. त्यानंतर केदारने पण आता घरी इकडे सकाळी उठून तारिणीने जसं सांगितलं तशी देवांची पूजाही केलेली असते. आणि पूजा करून आता तिच्या मागं कौशिकीताईला पण माहिती झालेलं असतं की केदारने तर तारिणी नसतानाही सुद्धा देवाची पूजा केलेली आहे, म्हणजे व्रत हे त्यांचं काही मोडलेलं नाही, पूर्ण कंटिन्यू तसंच चालू आहे, असं त्यांना वाटायला लागतं. त्यानंतर आता इकडे काकू कौशिकीला म्हणतात की हे बघ कौशिकी, तारिणीने पूर्णपणे आता पूजेची तयारी केलेली आहे, प्रत्येक सामान तिनं आणून ठेवलेलं आहे आणि आता आपलं उद्यापन आहे, असं ते बोलत असतात. त्यानंतर आता
पद्मिनी म्हणते की कौशिकी तिने ते पूर्ण तयारी केलेली आहे, मात्र तीच उद्यापनाच्या दिवशी जाऊन बसलेली आहे. जर तिला उद्यापन करायचं नव्हतं तर तिने कशाला एवढा आपला खेळखंडोबा मांडून ठेवला आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर आता केदार तिथे आलेला असतो आणि केदार म्हणतो की काकू तुम्ही मला बोलवलं का? पद्मिनी म्हणते की हो हो तुला मी बोलवलं आहे. कुठे तुझी तारिणी? आधी तिला शोधून आण असं बोलत असते. आणि तिला हे सर्व काही नाटकं करण्याची काय गरज आहे? जर तिला करायचं नव्हतं तर ती कशाला इथे थांबली होती? तर नाही म्हणून द्यायचं ना असं सर्व काही सांगत असतात. मात्र हे सर्व बोलत असताना आता कौशिकी डायरेक्ट केदारला बोलते की कुठे तारिणी? त्यानंतर केदार म्हणतो की अरे मी म्हणलं ना तुला, ती तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे आणि तिथे पावसामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम खूप आहे आणि त्यानंतर लाईट नसल्याने चार्जिंगमध्ये तिच्या मोबाईलमध्ये नसेल म्हणून मोबाईल स्विच ऑफ आहे असं ते सांगत असतात. मात्र आता कौशिकी म्हणते की हे बघ केदार, तू असं मला काही सांगू नको. अशी कुठली मैत्रीण आहे तिची की तिला आणखी 2 दिवस असा कुठं पाऊस पडत आहे, जसंच तिला चार्जिंग करायलाही टाईम भेटलेला नाही असं आता ती कौशिकी केदारला विचारायला लागते. मात्र केदार यावर पूर्णपणे गप्पच असतो, आणखीनही काहीही बोललेला नसतो. मात्र इकडे तारिणी आता तिच्या रूममध्ये बसून ती त्या ठिकाणी काम वर्क करत असते आणि आता तारिणीच्या मनामध्ये येते की आजपर्यंत पूजा मी पूर्णपणे नित्यनियमाने पाळलेली आहे, आता उद्या व्रताचा दिवस आहे चांगला असं आता तारिणीला वाटायला लागतं आणि व्रत पूर्णपणे पूर्ण होईल असं तारिणीला वाटायला लागतं. त्यानंतर तारिणी इकडे स्वतःच्याच मनाला बोलत असते की आता आजपर्यंत जे पण मी इकडून निघून आले, मात्र घरात माझ्याबद्दल कुणालाही काहीच माहीत नाही. घरामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असेल, केदार सर्व काय व्यवस्थितरित्या हँडल करत असेल का, आणि घरात माझ्याबद्दल कुणालाच काही माहीत नसल्याने घरामध्ये कसा गदारोळ घालून ठेवलेला असेल असं तारिणी विचार करत असते आणि स्वतःलाच प्रश्न विचारत असते. त्यानंतर आता इकडे केदारला प्रश्न विचारले असतात की काय करायचं? कौशिकी म्हणते की चल ठीक आहे, मी मान्य करते की तिने आम्हाला नाही सांगितलं, मात्र तुला तर माहिती हवे ना, कारण की हे तारींचं वागणं मला अद्याप पटत नाही, कारण की आम्हाला तिची काळजी वाटते रे. त्यानंतर केदार म्हणतो की ताई तुला तर माहीत आहे ना, ती जर एखाद्याला काही मदत लागली तर ती पूर्णपणे त्या ठिकाणी ती मदतीला जात लागते. त्यानंतर आता कौशिकी म्हणते की आम्ही तिचं कोणीच नाही लागत, आम्हाला तिची मदत हवी नाही का असं तो बोलत असता. केदार म्हणतो की मला तसं नाही म्हणायचं ताई. त्यानंतर आता ती कौशिकी म्हणते की ते काही असो, मात्र तारिणी हे जे काही वागले ते खूप चुकीचे वागले असं ती केदारला बोलत असते. मात्र हे सर्व सांगत असताना आता केदार पूर्णपणे गप्प असतो. मात्र तारिणी इकडे विचार करते की केदार सॉरी, माझ्यामुळे तुला खूप इथे त्रास सहन करावा लागता हे मला माहीत आहे, मात्र मी आता काही करू शकत नाही, कारण की मला देशाची सेवा इथे करायची आणि तुला आपल्या तिकडे घरच्यांची, हे दोन्ही काम आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडायचे आहे असं आता तारिणी स्वतःच्या मनाला अट्टास करते आणि त्या ठिकाणी आता ती पूर्णपणे आत्मविश्वासाने बोलत असते. मात्र त्यानंतर आता इकडे जे पण पद्मिनी असते, पद्मिनी सातत्याने केदारवर आरोप करत असते की का तुला काय वाटते का तुझी बायको अशी कोण आहे, ती निघून गेलेली आहे, त्यानंतर तिला काय आमची कितली काळजी बिळजी आहे की नाही असं विचारायला लागतात. त्यानंतर आता इकडे चेतना काकू म्हणतात की अहो तिला जर एवढं घराची काळजी नसेल तिने व्रतच केलं नसतं आणि आजपर्यंत तिने व्रत नित्यनियमानं पाळलंच आहे ना, त्यानंतर तुम्हाला कसं काय वाटते तिने व्रत करणार नव्हती म्हणून. त्यानंतर पद्मिनी म्हणते की हो, एवढी जर काळजी असली असती तर उद्याच्या व्रताला पण जे समारंभ आहे त्याला पण ती थांबली असती, मात्र तिनं तसं नाही केलं. त्यानंतर चेतना काकू म्हणतात की चला ती येईल ना, उद्या तर व्रत आहे ना, उद्या सकाळी येऊन जाईल असं चेतना बोलत असतात. त्यानंतर पद्मिनी म्हणते की नाही आणि ती जर नाही आली तर मग काय करायचं, आता मी हे भांडं घराच्या पायरीवर उघडं ठेवते असं काहीतरी ती बोलत असते. मात्र हे सर्व बोलत असताना केदार पूर्णपणे शांत असतो. पद्मिनी पुन्हा त्याच्याकडे जाते आणि म्हणते की हे बघा, हा पुन्हा शांत झालेला आहे. तेवढ्यात तिथे निशी येते आणि निशी म्हणते की आई काही जरी झालं तरी मला नाही वाटत तारिणी आता येणार आहे असं सांगत असते. त्यानंतर निशी म्हणते की जर तिला खरंच जर यायचं असेल तर तिनं आपल्यासोबत आतापर्यंत कॉन्टॅक्ट केला असता, मात्र तिनं तसं नाही केलं, म्हणजे तिला व्रत करायचंच नाही आणि ती येणार पण नाही असं सांगत असते. त्यानंतर हे सर्व काय बोलत असताना आता तेवढ्यात तिथे युवराज येतो आणि युवराज पुन्हा त्यामध्ये बोलण्यामध्ये तेल ओतण्याचं काम करतो आणि म्हणतो की गेली तुझी बायको पळून गेली, तिला जर व्रत करायचं नव्हतं ना तिनं अगोदरच सांगायचं ना. त्यानंतर आता कौशिकी युवराजवर चिडते की युवराज तू जरा शांत बसतोस का. त्यानंतर युवराज म्हणतो की हां तू तर मलाच बोलणार ना, कारण की जो प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे या दोघांना, तू त्यांच्यावर तर नाही बोलणार, तुला मलाच बोलायचं आहे. कौशिकी म्हणते की हे बघ इथं काय सिच्युएशन चालू आहे हे तू लक्षात घे आणि त्यानंतर बोल, कारण की तुला माहीत आहे का तू आणखीनच त्यामध्ये जास्त भर घालत आहे असं बोलत असतात. मात्र युवराज म्हणतो की तू बोल, तुला तर माहीत आहे मीच हे सर्व काय करणार आहे असं तुला वाटते ना. त्यानंतर हे सर्व काय बोलत असताना आता युवराज केदारला म्हणतो की हे बघ केदार, तुला आता तुझी बायको निघून गेली ना, आता तूच पूर्ण व्रत कंप्लीट कर, असं बी तुला त्या ठिकाणी बायकांना हळद कुंकू लावण्याचा तर काही प्रॉब्लेम नाही ना, तू तर या गोष्टी करू शकतो ना, मग आता तू पण या ठिकाणी पूर्णपणे व्रताची जबाबदारी घे आणि ती पूर्णपणे सोपव आणि त्या बायकांना हळद कुंकू आता तूच लाव असं तू आता युवराज केदारलाच बोलत असतो.
त्यानंतर इकडे तारिणी म्हणते की हे बघ केदार, तुम्हाला माहिती आहे माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागता, मात्र आता मी इकडे माझ्या देशाची काळजी घेते, तू तिकडे घरच्यांची काळजी घे आणि आपल्याला हे सर्व काय आपल्या घरांवर संकट ओढलेलं आहे ते आपण दोघे मिळूनच दूर करणार आहोत असं बोलत असतात. त्यानंतर आता इकडे जे पण केदारला पूर्णपणे येथे प्रश्न विचारत असतात की उद्या तारिणी नाही आलं तर काय करायचं. त्यानंतर युवराज म्हणतो की तुझी बायको तर निघून गेली ना, आता तुम्ही तुमचं बघा काय करायचं आहे ते, कारण की आमचं तर काही नाही, तुम्ही हे दोघांनी जबाबदारी होती सोपवण्याची ते तुम्ही पार पाडायची, हे तुमचं काम आहे, आमचं काही नाही असं सांगत असतो. त्यानंतर युवराज आता केदारला म्हणतो की तुझ्या बायकोने तुझ्या नावाचं मंगळसूत्र तरी ठेवलं असेल ना असं बोलत असतो. मात्र केदारला आता त्याचा खूपच राग आलेला असतो. केदार युवराजला म्हणतो की हे बघ युवराज, मला तुझ्यामध्ये वाद घालण्याचं नाही. त्यानंतर कौशिकी आता युवराजवर पूर्णपणे चिडलेली असते की युवराज तू हे काय बोलतोय, तुला काय समजते का, भानबीन आहे का. त्यानंतर पद्मिनी कौशिकीला म्हणते की माझ्या मुलावर ओरडण्यापेक्षा जे उद्याचं उद्यापन करायचं आहे त्याच्याविषयी बोल, कोण करणार उद्यापन जर तारिणी नाही आली तर, असं बोलत असतात. त्यानंतर आता युवराज आणि केदारला कौशिकी म्हणते की हे बघा, हे वाद घालण्याचा काही टाईम नाही, तुम्ही वाद घालू नका आणि यावर मार्ग काय आहे ते आपण काढायला पाहिजे. त्यानंतर आता युवराज म्हणतो की आपण कशाला मार्ग काढायचा, हे दोघं यांचं पाहून घेतील, यांच्यावर काही सोल्युशन आहे का हे यांनीच ठरवावं असं युवराज आता बोलत असतो. त्यानंतर इकडे आता तारिणीला कॉल आलेला असतो. तारिणीचे जे पण ऑफिसर असतात त्यांचा रॉ एजंटचा कॉल आलेला असतो आणि ते म्हणतात की आता तुला उद्या अटारी बॉर्डरवर जावं लागणार आहे. तारिणी म्हणते की हां तेच भारत पाकिस्तान सीमा ना. त्यानंतर ते म्हणतात की हो तिकडे तुला जावं लागणार आहे आणि ते आपल्याला हे करायचं आहे, त्यासाठी तू रेडी राहा असं त्यांनी सांगितलेलं असतं. मात्र इकडे आता घरामध्ये उद्याच्या दिवशी पूजा ही चालू झालेली असते. त्यानंतर गुरुजी हे ते सर्वजण तिथे घरातले मेंबर जमा झालेले असतात. त्यानंतर गुरुजी म्हणतात की जे पण पूजाचं व्रत ज्यांनी घेतलं होतं त्यांना बोलवा. त्यानंतर आता ते निशी म्हणते की ते घरामध्ये नाहीत, ते निघून गेलेले आहेत असं बोलतात. त्यानंतर आता पद्मिनी म्हणते की निघून नाही, ते निघून गेलेले आहेत आणि ते येणार सुद्धा नाहीत असं बोलत असतात. गुरुजी आता ताडकान तिथून उठतात आणि म्हणतात की असं काय. त्यानंतर आता तिथे जे पण कौशिकी असते त्यावर पांघरून घालण्यासाठी म्हणते की त्यांचं एक मेडिकल इमर्जन्सी आली होती त्यासाठी ती निघून गेलेली आहे असं बोलत असतात. त्यानंतर आता पद्मिनी म्हणते की मेडिकल इमर्जन्सी म्हणजे कारण ते सांगू नका, काय आहे ते मला माहीत नाही, कारण की ती आमच्या घरच्यांना कोणालाही काही सांगितलेलं नाही असं ते बोलत असतात. पण आता गुरुजी त्यांच्यावर भडकलेले असतात आणि म्हणतात की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ही जर पूजा त्याच व्यक्तीनं जर पूर्ण नाही केली तर काय घरावर संकट ओढू शकतं, तरी पण तुम्ही त्याला खूप हलक्यात घेतलं आणि अशा पद्धतीचं तुम्ही का कार्य केलेलं आहे असं ते बोलायला लागतात. त्यानंतर आता दया काका पण गुरुजी म्हणतात की गुरुजी आम्हाला माफ करा, आम्हाला हे माहिती नव्हतं, मात्र आता आमच्याकडून चूक झाली आहे असं ते दया काका त्यांची हात जोडून माफी मागत असतात. त्यानंतर आता इकडे दया काका गुरुजींना म्हणतात की यातून काहीतरी मार्ग निघत असेल ना. पद्मिनी म्हणते कशाचा मार्ग निघतोय. गुरुजी म्हणतात तुमच्या घरावर संकट ओढवणार आहे हे तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही अशा गोष्टी का करत आहेत. मात्र मधामध्ये आता इथे पद्मिनी बोलत असते. दया काका पद्मिनीला म्हणतात की तू जरासे शांत बसतेत का, मी यातून काय मार्ग निघते का ते बघतोय. दया काका गुरुजींना विचारतात गुरुजी यातून काय मार्ग असेल तर आम्हाला सांगा. त्यानंतर निशी समोरून म्हणते की मी पूजेला बसू शकते का गुरुजी, कारण की मोठी सून नसल्यामुळे धाकट्या सुनेला तरी तुम्ही मान देऊ शकता का पूजेला बसण्याचा. त्यानंतर गुरुजी म्हणतात की बसू शकते, पण असं त्या ठिकाणी विचारतात. मात्र आता हे निशी पूजेला बसणार या ठिकाणी पद्मिनी तिचं कौतुक करण्यासाठी घरच्यांना सर्वांना म्हणते की हे बघा, ही असते घरच्यातली सगळी खांडेकराची ओरिजिनल सून, ती गेली पळून, इथे तुमच्या समोर नाही सुद्धा असं ते बोलत असतात. आणि असा काही त्या मान मिळवण्यासाठी निशी आता पुढे आलेली असते. मात्र गुरुजी काय सांगतात की आता काय करावं लागेल. निशी खरंच पूजेला बसल्यानंतर गुरुजी आता पूर्ण खांडेकर कुटुंबाची जबाबदारी निशीकडे येईल का, हे सर्व भाग आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.